शॉक आहे. म्हणजे जेव्हा मी रात्री 12 वाजता ऐकलं, शेजारीने सांगितलं की असं-असं झालंय, तर बिलीव्हच नाही झालं. मग इथे तिथे चौकशी करून नंतर जे आली खबर WhatsAppवर हे सगळं बघताना एकदम शॉक्ड आहे मी तर. कारण इतके वर्ष आम्ही जेव्हापासून बिल्डिंगमध्ये आले राहायला, तेव्हापासून म्हणजे काय पण सोसायटीचं काम असेल तर आम्ही एकत्रच जायचो. तर मला म्हणजे बिलीव्हच होत नाही. म्हणजे एकदम अनबिलिव्हेबल आहे. आणि हे झालंय म्हणजे व्हेरी बॅड. ते सांगून गेले होते त्यावेळेला. सांगून गेले. हां, आम्हाला म्हणजे एका फंक्शनमध्ये ते भेटले होते 10 दिवसापूर्वी. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचं प्लॅन आहे काश्मीरला जायचं. तर मी 21ला निघणार आहे आणि आमचं 21ला मी निघणार आहे. तसं त्यांचा प्लॅन होता. पूर्ण त्यांनी फॅमिली गेली होती. हां, त्यांचं हां, फॅमिली गेली होती. फॅमिलीमध्ये त्या मुलाची परीक्षा संपल्या होत्या. हां, 10वीची त्याची परीक्षा होती. परीक्षा संपली होती. आता वॅकेशनमध्ये 10वी संपली आहे मुलाची, इतकं मेहनत केली आहे म्हणून ॲज अ वॅकेशन म्हणून ते तिथे गेले होते काश्मीरला. तर हेमंत गेला होता, त्याची वाईफ आणि त्याचा मुलगा. तर त्याची 10वी. मला तर काल रात्री म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजता तर न्यूजमध्ये आलं की तिथे झालंय. पण आधी ते 5 जण मेले असं काही आलं होतं. पण रात्री नंतर शेजारीने जेव्हा सांगितलं की अरे आपलं इकडचं आपलं जेमन पण आहे, मला बिलीव्हच नाही झालं की इतके लोक जातात काश्मीरला आणि त्यातलं आपल्या बिल्डिंगमधला एक होईल. काय भावना आहे तुमच्या इथे जो हल्ला झाला? म्हणजे हे एकदम अटॅक झालाय ते म्हणजे ॲज अ कॉमन मॅन आम्ही एकदम अनप्रिपेअर्ड असतो. आणि एकदम एक कॉमन मॅनला अचानक समोर घेऊन बंदूक घेऊन मारतात म्हणजे टोटली अनएक्सेप्टेबल आहे. तर हे एकदम पूर्ण चुकीचं आहे आणि सरकारने काहीतरी दखल घ्यायची. म्हणजे सेफ्टीसाठी काय म्हणजे तिथे म्हणजे मेले कोण जातात ते ॲज अ कॉमन मॅन मेले जातात. सर जेव्हा नाही आमचं शेवटचं काय नाही. उचलले नाही. आम्ही फक्त त्यांचं म्हणजे ते काश्मीरला गेले तर संध्याकाळी हे झालंय तेव्हा मी रात्री 11-11:30ला मी बघत होतो अरे आपलं हेमंत पण गेलाय. तर त्याचं स्टेटस पाहिलं मी. तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं तिथे पहलगावमध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथं त्यांचा ग्रुप फोटो होता. ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पहलगाव. तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज टाकले WhatsAppवर की आर यू सेफ. तर ते मेसेज डिलिव्हर झालंच नाही. फोन लावला तर फोन पण रिंग गेलं नाही. आणि मग नंतर मला शेजारीने सांगितलं की असं झालंय असं आहे आणि मग टोटली शॉक. सरकारकडे काय मागणी करतो? कारण की आपण जर बघितलं अत्यंत म्हणजे हेच म्हणजे की आता हे जे लफडे आहे त्यात मरणारा कोण आहे? कॉमन मॅन. ते टोटली अनप्रिपेअर्ड. त्याचं काय घेणं बिणं नाही. आपलं बाबा काम करतोय, जॉब करतोय आणि तिथे जातोय फिरायला आणि तिथे जाऊन तुमची फॅमिली डिस्ट्रॉय होते. म्हणजे हे एकदम शॉकिंग आहे.